प्रयोगशाळा, त्याच्यानंतर दुसरी संगीत प्रयोगशाळा, त्याच्यानंतर खाली विद्यार्थी प्रयोगशाळा, ग्रंथालय, स्पोर्ट्स ग्रुप, ऑफिस, हॉल आणि हा कम्प्युटर शेवटचा भाग हा तुम्हाला बघायला मिळतो. ओके, हां मी प्रिन्सिपल मॅडमला बोललो होतो. प्रमोद बोललो शिक्षक मराठी मुलांना एकटे सर नमस्कार, सगळ्यांचं स्वागत करते आम्ही. मी या शाळेची प्रिन्सिपल श्रीमती उर्मिला कुपे. शाळा तुम्ही आवडली शाळा? सगळं पाहिलं तुम्ही खाली वगैरे प्रयोगशाळा वगैरे सगळी अगदी सुसज्ज शाळा आहे. सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण अशी शाळा आहे. आईच्या आपल्या सगळ्या शाळा अशाच आहेत. पूर्ण सुखसोयी असतात, सुविधा असतात. फक्त इथे आता काय करायचं आहे, पालक आणि शिक्षक तर मी येते, आपण मिळून मुलांचं अकॅडमिक इयर कसं जाईल याकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला काही कुठे ते कमतरता जाणवली का? एखाद्या गोष्टीमध्ये कसली उणीव आहे वाटली काही तुम्हाला? मग ॲडमिशन घ्या इथे मुलांना. मुलांना आमच्या इंग्लिश मिडियमच्या अतिशय आवडले. आता तुमच्या मुलांशी मी त्याबद्दल जाऊन बोलते, तेही तुम्हाला सांगते. इथं आपली माझी विद्यार्थिनीच आहे, आता सध्या तुझं 10th स्टँडर्ड आहे. तिला विचारा शिक्षक कसे आहे. मला तू सांगितलं उभं राहून शिक्षकांबद्दल. कारण बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी बाहेर पसरवल्या जात आहेत, त्यामुळे त्या अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. प्रत्यक्ष तुम्ही अनुभव घ्या की ते काय घडतं, कसं चाललंय, शिक्षक कसे आहेत, शाळेचं प्रशासकीय काम कसं आहे. तुम्ही अनुभव घ्या आणि मग तुम्ही ठरवा. सांग बाळा शिक्षकांबाबत. शाळा अतिशय सुंदर आहे. सगळे शिक्षक सगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतात. सगळे म्हणजे शिक्षक चांगले आहेत. ज्या आपल्या अडचणी असतात ते येऊन सॉल्व्ह करतात. प्रॉब्लेम असतात पर्सनली सॉल्व्ह करतात. जे क्वेश्चन आपल्याला डाऊट असतो, कुठला डाऊट आहे ते येऊन पर्सनली येऊन सॉल्व्ह करतात. शिकवतात पण सांगतात. आपल्याला जे नाही येत ते येऊन सांगतात. सगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. शिस्तीबाबत सांग. शिस्त पण चांगली आहे. शाळांमध्ये शिक्षक असतात, पीटीचे शिक्षक आहेत, ते पण शिस्त लावतात वगैरे. आणि क्लासमध्ये मॉनिटर वगैरे ठेवतात, जे शिस्त लावायला पाहिजे, म्हणजे शिस्तमध्ये जायला पाहिजे सगळे मुलं वगैरे. तर ते शिक्षक वगैरे पण आहेत ते, आणि शिस्त वगैरे पण चांगली आहे. तुम्हाला काही शंका आहेत का शाळेबाबत? काही कोणत्या अडचणी आहेत का? असेल ते स्पष्ट सांगा. नाही क्लिअर बोला. आज आपण त्यासाठीच इथे आलेलो आहोत. शाळा तर पाहिजे तुम्हाला नक्की आवडेल सगळ्यांना. सगळ्या सुखसुविधा पाहिलेल्या आहेत तुम्ही. मग काय प्रॉब्लेम आहे तुमचे? स्पष्ट बोला. नाही बोला ना. जाण्या येण्याचा काही इश्यू असेल ना तर तोही आपण एक तर तुम्ही ग्रुप करा. तुम्ही अवतीभोवतीचे 5-6 मुलांचं एखादी गाडी ठरवा, किंवा मग आम्ही काहीतरी सोयी होणार आहे, काहीतरी करणार आहोत परिवहन मंडळातर्फे, तरी आम्ही बघणार आहोत. टेस्टची सोय म्हणा किंवा काय, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. बाकी अजून काही शंका आहे? बोला ना. हो नाही असतात आमचे पीटीचे शिक्षक असतात. नाही अहो पूर्वी घडायचं, आता काही घडत नाही. मी आल्यापासून असा एकही किस्सा घडलेला नाहीये बाई. व्यवस्थित मुलं जातात येतात, आणि जे वाटत मुलं असते एकदोनच असो की ती इंग्लिश मिडियमची आपली मराठीची अतिशय चांगली मुलं आहेत. सगळी सामान्य घरातली आहेत आणि अतिशय शिस्तप्रिय मुलं आहेत. शाळेची
आताही तीच परिस्थिती आहे. तुम्ही अनुभव घ्या, स्वतः अनुभव घ्या. बघा, तुम्ही ऍडमिशन घ्या, बघा कशी मुलं आहेत, कशी शिस्त आहे, कसं छान शिकवलं जातं, किती सुविधा इथे उपलब्ध आहेत. तुम्ही स्वतः अनुभव घ्या ना. कोणीतरी काहीतरी सांगताना तुम्ही ऐकता आणि त्यावर आपल्या मुलांचं वाईट भविष्य बिघडवता तुम्ही. आणि एक तुम्हाला सांगते, आपली संस्कृती आहे ती आपणच जपायला हवी आहे. आपण मराठी माध्यमाची मुलं आहोत. आपण मराठी माध्यमाच्या मुलांनी मराठी शाळेतच ऍडमिशन घेतलं पाहिजे. तुम्ही कुठेतरी कॉन्व्हेंटमध्ये ऍडमिशन घेता तर मुलाच्या भविष्याची वाट लागली जाते. आपण सर्वसामान्य पालक आहोत. सगळे, मी किंवा मॅडम हे सगळेच सामान्य पालक आहोत. आपण आपल्यासाठी आपल्या मुलांचं शिक्षण हीच आपली खरी संपत्ती आहे. आपल्याला कंपनी नाही आपण की मुलं नाही शिकली, नाही काय कामधंदे केले तर आरामशीर बसून खाऊ. आपली मुलं शिकली तरच ते त्यांच्या पायावर उभे राहतील. आपल्यालाही ते पूर्ण म्हातारपणातला आधार होईल. त्यासाठी शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या शिक्षणासाठी तुम्ही पालक आणि शिक्षक, मी त्यात येते, आपण प्रयत्न भरपूर करूया. आपलं प्रत्येक मुलं अबो 90 मार्क्स कसे मिळवतील हे आपण बघूया. आणि आता तुमच्याशी मला काय बोलते, कारण आता तुमची मुलं 4थीला आहे, तर 5वी हे हा 10वीचा पाया आहे. आपण काय करतो, 8वीपर्यंत पास होतात मुलं गव्हर्नमेंटच्या नियमानुसार. आपण 5वी 6वी 7वी 8वी लक्ष देत नाही. आणि 9वी 10वीला गेल्यानंतर आपले डोळे जागे होतात, आपण जागे होतो. तोपर्यंत मुलाचा पाया कच्चा झालेला असतो. मुलांना 9वी 10वीमध्ये अभ्यास इतका जास्त असतो की परत शिक्षकांना सगळं पहिल्यापासून घ्यायला वेळ नसतो. तर आम्हाला संस्थेने तेवढा अभ्यास पण तेवढा वेळ पूर्ण करायला सांगितलेला असतो. तर कच्च्या मुलांना आम्ही घेतो, घेत नाही असं नाही. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत मुलांना अभ्यास करून घेतो, प्रयत्न करतो की मी 10वीला कसं पास होईल. परंतु फक्त पास होणं याला अर्थ नाही. कारण आता खूप कॉम्पिटिशन वाढलेली आहे. आपलं मूल त्या कॉम्पिटिशनमध्ये जर 100मध्ये 200मध्ये 300मध्ये असेल तरच ते मूल चांगलं कमवू शकेल. कुठेतरी पासिंगपुरतं मार्क्स मिळाले 40-50% त्याला अर्थ नाही. आणि याकरता आपण काय करायचं आहे, तर 5वी पासून तुम्ही पालक आणि शिक्षक प्रत्येक मुलाकडे जातीने लक्ष देणार आहोत. आणि हे या IAS मध्येच घडतं. तुम्ही बाकीच्या शाळांमध्ये जा, तुम्ही तिथे अभ्यास करा, तुम्ही अभ्यास घ्या, घेऊ नका, फक्त फी भरा, आम्ही शिकवणार. तुमच्या मुलांनी केलं नाही केलं तर काही फरक पडत नाही. परंतु इथे जातीने अगदी आमची 7वीचे पालक 7वीच्या विद्यार्थ्यांना पण ज्यांना मराठी येत नाही ना त्यांना अवघडपणे शिकवतात. का वयात तुम्हाला वाटलं तुम्ही दाखवी म्हणजे खरोखर जातीने लक्ष टाकलं जातं. मुलांचा पाया कसा भक्कम होईल. जर मुलाला आई वाचताच येत नसेल तर तुम्ही आईविषयी किती धावळी लिहायला सांगा, किती फळावर धावळी तुम्ही लहान छान लिहून द्या, काहीच उपयोग नाही. फक्त तो बघून काहीतरी जेमते उतरवून काढेल पण त्याला अर्थ कळणार नाही, अक्षर होणार नाही. तर असं होऊ नये म्हणून आधी या शाळेमध्ये ऍडमिशन घ्या, या शाळेतल्या शिक्षकांचा अनुभव घ्या. आणि मी जातीने आता जूनपासून लक्ष घालणार आहे. आणि यासाठी दर महिन्याला कोणतं ऍडमिशन घेणार आहे इथे मला आधी त्या आधी सांगा. ऍडमिशन कोणतं घेणार आहे हात वरती करा. 1 2 3 4 5 मोठ्या हात वरती करा म्हणजे मला मोजता येईल. नाही तुम्ही अनुभव घ्या, बाहेरच्या शाळेचा मी घ्या. मी इथे आल्यापासून मला 1 मिनिट नंतर हात वर करायला सांगते. ऐका मी इथे आल्यापासून 4 महिने झालेले आहेत. फक्त 4 महिन्यांमध्ये मला 14 ते 15 पालक येऊन भेटलेले आहेत. आता काही पालक आहेत, माझं बरंच काही सांगून झालेलं आहे, परंतु परत एकदा मी रिपीट करते. अजून पालक येणार आहेत का? नाही आलेत ना. हे ही संख्या फायनल आहे. आणि मला तुमचा अभिप्राय आजच कळायला तर उत्तम होईल. कारण आपण अकॅडमिक इयर जून पासून खूप मेहनत घेणार आहोत. पूर्वी घेतली जात होती, परंतु नव्याने आम्ही काही उपक्रमांचा तर भर घालणार आहोत. आपण सर्वसामान्य पालक आहोत. आपण अंबानी नाही की आपली मुलं नाही शिकली तरी आपल्या 7 पिढ्या बसून खातील.
आपलं मुलांचं शिक्षण हीच आपली खरी संपत्ती आहे आणि त्यासाठी जातीने आम्हा शिक्षकांना लक्ष घालावं लागणार आहे. आम्ही घालत आलेलो आहोत. परंतु आता मात्र तुमची मुलं 4थीतून 5वीत जात आहेत. तुम्ही सुद्धा प्रत्येक महिन्याला येऊन भेटलंच पाहिजे. खूप या शाळेबद्दल काही चुकीच्या अफवा पसरवल्या गेलेल्या आहेत. त्याचा मी जातीने शोध घेतल्या. त्या वैयक्तिकरित्या काही पालकांनी जाणून बुजून केलेला आहे. आणि आपले मराठी पालक कसं असतात, एक ऐकलं ना चांगल्या गोष्टी घेणार नाही, चांगल्या गोष्टी पुढे पसरवणार नाही, परंतु वाईट गोष्ट असेल तर 10 लोकांना त्या सांगतील. आणि त्याचा मी शहानिशा केल्या. त्या गोष्टी आपल्या शाळेत घडलेल्या नाही. आपल्या शाळेचा प्रत्येक कोणत्याही अकॅडमिक असो किंवा चित्रकलेचा असो, पीटीचा असो, 110 मुलांना बक्षिसं मिळालेले, सुवर्ण पदक मिळालेले आहेत चित्रकलेमध्ये. परंतु आपल्या बऱ्याच एक्झाम होतात गव्हर्नमेंटच्या, त्यात त्यांनी उत्कृष्ट यश संपादन केलेलं आहे. खूप बक्षिसं मिळवलेली आहेत. तुम्ही फळे वाचा सगळे जाताना. आता आला तास तर फळे वाचा, आमची बक्षिसं बघा. माझ्या केबिनमध्ये जाऊन भेट द्या. तिथे कितीतरी ट्रॉफीज तिथे ठेवलेल्या आहेत की आता मला जागा नाही तिथे ट्रॉफीज ठेवायला. एवढं पूर्ण माझं केबिन भरलेलं आहे. फीच्या बाबतीत म्हणाल तर फी बाबत तुम्हाला जूनमध्ये ॲडमिशन घ्यायला तुम्ही याल तेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल. आलं लक्षात? अजून काही कोणाला काही शंका आहे? तुम्हाला तुमची शंकेचं निरसन झालं. आता ठरवा तुम्ही काय ते. आणि कोणतीही गोष्ट ना तुम्ही गृहीत धरली असं प्लीज करू नका. इथे आम्ही आहोत, शिक्षक बसलेले आहेत, तुम्ही स्वतः आहे, येऊन आमच्याशी बोला आणि ती गोष्ट खरोखर घडलेली आहे ते क्लिअर करा. कोणीतरी काहीतरी सांगतात तुम्ही तेच घेऊन धरता, ते चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे. आणि 5वीला इथे ॲडमिशन घेतल्यानंतर तुमच्या मुलाच्या प्रगतीचं तुम्ही आम्हाला जायचं की खरोखर तुमचं प्रकाशात हुशार झालं की नाही. इतकी आम्ही मेहनत इथे करून घेत आहोत. अजून कोणाला काही शंका? आता मला मी एक प्रश्न विचारलेला की इथे ॲडमिशन आता कोण कोण घेणार आहे आणि प्लीज मोठे हात वरती करा. म्हणजे काही उपक्रम आहेत ते आम्हाला ॲडिशनल पुढच्या वर्षीसाठी तयार करायला. तिकडच्या रांगेमध्ये मोठा हात वरती करा. इकडे सगळ्यांनी हात वरती करा. इकडे हात वरती करा. जे ऍडमिशन घेणार ते हात वरती करा. ऍडमिशन घेणार हात वरती करा. हात वरती करा. तिकडे पहिल्या रांगेत हात वरती करा. आम्ही निर्णय बदल करू. हात वरती करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 इकडे नाही मी सांगते शिक्षणाबद्दल काय शंका असेल तर सांगा. जवळजवळ 15 ते 20 विद्यार्थी आहेत. तुमचा काय प्रॉब्लेम आहे मॅडम? ट्रान्सफर होणार आहे का? जाणार कुठे जायला? मग एक मिनिट. एखादा कुटुंब पुढे नेण्यासाठी आई बाबांकडे ना आईची भूमिका खूप महत्वाची असते. वडिलांची पण असते, विचार घ्यावे लागतात. परंतु आई शाळेतून आल्यानंतर काय केलं